माननीय समस्त ऊर्जावान साथी, जैसे हमको पता चला यहाँ पे जितने लोग हैं सारे लोग ऊर्जा के साथ जुड़े हुए हैं। आई थिंक आई एम करेक्ट। एक परम सौभाग्य की बात है कि आज हम परशुराम जी के, भगवान परशुराम जी के पवित्र धरती पर यहाँ पर आप सबका समक्ष में आ पाए हैं। ये बहुत सौभाग्य की बात है कि आज केंद्रीय सरकार द्वारा जो आयोजित ऊर्जा विभाग के नवीनतम ऊर्जा के साथ महावितरण और एनटीपीसी दोनों मिलकर इस तरह का आयोजन विगत 3 सप्ताह से बड़ी मेहनत से की जा रही है। इसके लिए मैं विशेष रूप से धन्यवाद देने जाऊँ सर को कि उन्होंने कैसे हमारा टीम के साथ और अपना सारे टीम को लाकर यहाँ पे इस तरह एक उपस्थापना की है। माननीय जिला शासक महोदय और मैडम जिन्होंने आ नहीं पाए, उनका भी इसमें जरूर मार्गदर्शन रहा। पहले मैं नमन करना चाहूँगा। हमारा पीछे और एक ऊर्जावान व्यक्तित्व का फोटो है जिसमें माल्य प्रदान किया हुआ है, शिवाजी महाराज, वो भी एक ऊर्जावान पुरुष है। आज पूरे देश में, पूरे विश्व में ऊर्जा की इतना बात हो रही है, सबको ही ऊर्जा चाहिए, लेकिन ऊर्जा कहाँ पर है? ऊर्जा तो सब यहाँ पे बैठे हुए हैं, है कि नहीं? ये कोई रेस्पॉन्ड नहीं कर रहा है आप लोग। एक्चुअली ऊर्जा अगर हम में है तो ऊर्जा बाहर होगा। जब तक हमें वो एजिलिटी, वो टीम वर्क, वो समझदारी, वो भागीदारी, वो जिम्मेदारी नहीं आएगा, कैसे ऊर्जा आ सकता है? तो आज जो ऊर्जा मंत्रालय द्वारा ये जो आयोजन है कि कैसे ऊर्जा घर घर पहुंचाया जाए, और आप सब लोग जानते होंगे और माननीय जिला शासक महोदय अपना वाणी में ये भी कहा है, बिजली पानी सड़क, ये 3 चीज बिना जीवन अधूरा है। पहले हम लोग जो प्रिमिटिव थे, हम लोग ना दूर जा पाते थे, ना जल्दी किसी से बात कर पाते थे, ना हमको शुद्ध पानी मिलता था। तो आज ये जो रिक्वायरमेंट है ये जीवन का सबसे महत्वपूर्ण चीज है और इसके लिए पूरा प्रयास चल रहा है। और आप सब लोगों को ये बोलते हुए हमें खुशी हो रही है कि आज कंट्री में टोटल बिजली का टोटल कैपेसिटी आप लोगों को पता होगा ऑलमोस्ट 3,94,000 मेगावाट, 394 गीगावाट। और इस साल आप लोगों को ये भी पता होगा कि हाईएस्ट पीक डिमांड जून माह में पहुंचा था 2,10,000 मेगावाट, बल्कि 210 गीगावाट। तो इतना ऊर्जा सुनने के बाद हमको लगता है कि हमें ऊर्जा का कमी कहाँ है, लेकिन ये ऊर्जा का कमी बहुत है। उसका एक सीधा इंडिकेटर है, आप लोगों को ये पता होगा कि कोई देश का प्रगति निर्भर करता है उस देश में कितना ऊर्जा लोग कंज्यूम करते हैं। और वो ऊर्जा किस लिए उपयोग करते हैं कि तकनीकी तरीका से कैसे हम अपना काम को मोर रिलायबल, मोर एफिशिएंट, मोर इकोनॉमिक, मोर टेक्नोलॉजिकली ड्रिवन हम बनाएं, जिसके लिए तभी हमें पता चलेगा कि ये कंट्री अच्छा प्रगति कर रहा है। तो उसका इंडिकेटर है वार व्यक्ति कितना ऊर्जा हम कंज्यूम कर रहा है। ये आप लोग को पता होगा, भारत जब स्वाधीन हुई थी उस समय हमारा कंजम्पशन था ओनली 16 किलोवाट आवर, 16 यूनिट, और आज हमारा प्रति व्यक्ति कंजम्पशन है करीबन 1200 किलोवाट आवर। और आप लोग ये भी जानते होंगे कि वर्ल्ड एवरेज अगर देखा जाए पूरे विश्व का, जो कि करीबन 3,200 यूनिट, 3,200, और मोस्ट डेवलप्ड कंट्री का अगर सोचा जाए वो एज हाई एज 7,500। तो इतना ऊर्जा जब कंज्यूम होगा तब रियली पता चलेगा कि हमारा ऊर्जा का प्रति कितना निष्ठा है। आज जो हम लोग इस कल्पना लेके चल रहे हैं कैसे उसको साकार करें, जैसे मंत्रालय द्वारा भी ड्राइव हो रही है, स्टेट द्वारा भी ड्राइव हो रही है, डिफरेंट योजना है जैसे सौभाग्य योजना, अभी आपने नुक्कड़ नाटक द्वारा उपस्थापना की है, कैसे गांव में हर व्यक्ति को और स्वच्छंद मिले, वो लोग का जीवन में सशक्तिकरण हो, बच्चे अच्छे से पढ़ाई करें, गृहिणी अपना जो कुकिंग करे सुरक्षा के साथ करे, घर में अंधकार में, रात को लोग अपना घर का काम में नियोजित रहे, या कोई होमली वर्क हो चाहे कोई बिजनेस वर्क हो, जो
जो आजकल डिफरेंट एनजीओ द्वारा भी काम की जा रही है, डिफरेंट छोटे छोटे इंडस्ट्रीज भी बन रहा है जो कि घर में किया जा सकता है, जो कि लोग रात तक एंगेज रहे। तो पीपल एंगेजमेंट इज द ग्रेटेस्ट चैलेंज एट द मोमेंट। सो विद ऑल दिस मिशन, आज जो इस मंत्रालय द्वारा ये जो कार्यक्रम हो रही है, बहुत अच्छी बात है कि इसको महोत्सव का रूप में आज हम लोग उपभोग कर रहा है, एंजॉय कर रहा है कि उज्जवल भारत, उज्जवल भविष्य नहीं, उज्जवल जीवन बने, ऊर्जावान जीवन बने। और इसके लिए मैं तो यही प्रार्थना करता हूँ कि आज जो ये सम्मेलन हो रही है और ऊर्जा विभाग के साथ हम जुड़े हुए हैं, आरजीपीपीएल आप लोग जानते होंगे, और एनटीपीसी के बारे में भी आप लोगों को थोड़ा जानकारी तो जरूर होगा कि आज का मोमेंट में हमारा कैपेसिटी करीबन 68,000 मेगावाट है। सो 68,000 मेगावाट कंपनी में करीबन 50,000 हमारा है कोल बेस्ड प्लांट है। सर भी एक ही चीज कह रहे थे कि हमारे लिए सबसे बड़ा चैलेंज है, हम तो ऊर्जा के बारे में इतना सोच रहे हैं, लेकिन हमें प्रदूषण मुक्त ऊर्जा चाहिए। जैसे एनवायरमेंटली इट इज मोस्ट टेक्नोलॉजिकली एडवांस एंड एनवायरमेंटली ड्रिवन, जैसे कि मिनिमम प्रदूषण हो। देखिए प्रदूषण नहीं होगा कोई नहीं एनसीओ कर सकता है, शायद भगवान भी नहीं कर सकता है, लेकिन मिनिमम से मिनिमम हो एंड टेक्नोलॉजी ड्रिवन हो। आज के दिन में एमिशन एज लो एज 50 nm³ per meter cube। So 50 is the limit at the moment, होल वर्ल्ड में ये मानी जा रही है। इसीलिए सुपर क्रिटिकल यूनिट आ गया है 660 मेगावाट, 800 मेगावाट। पहले तो हम लोग 200 मेगावाट, 50 मेगावाट, 100 मेगावाट ये सब करते थे। आज हम लोग 660, जिसका एफिशिएंसी एज हाई एज 45 to 50%, एज हाई एज 45 to 50%। सो विद दिस बैकड्रॉप अगर हम लोग सोचे, हमको ऊर्जा का और कोल का ऊपर, फॉसिल फ्यूल के ऊपर डिपेंड करना पड़ेगा, लेकिन इट शुड बी टेक्नोलॉजिकली ड्रिवन, जिसमें पॉल्यूशन सबसे कम हो। और आरजीपीएल ये गैस पावर प्लांट आप सब लोगों को पता होगा, ये भी एक गौरव की बात है कि आरजीपीएल 2000 मेगावाट की है और प्राइमरली ये पावर प्लांट बनी है कि महाराष्ट्र शासन को 95% बिजली इसको मिले। लेकिन आप सब लोग को ये भी पता है कि गैस प्राइस के चलते ये ठीक से चल नहीं पा रहा है, लेकिन most efficient unit in the world, even not only in this country, and highest capacity। so कभी भी इमरजेंसी आएगा तो ये बिजली घर आपको तुरंत 2000 मेगावाट दे सकता है। आपको ये भी बोलते हुए हमें बहुत खुशी हो रही है, विगत 10 वर्ष पहले ये प्लांट पूरा कैपेसिटी में चल रहा था, 1967 मेगावाट पूरे कैपेसिटी में चल रहा था। और ये रत्नागिरी का गर्व नहीं है, महाराष्ट्र का गर्व है और भारत सरकार का भी ये गर्व है कि इतना एक अच्छे प्लांट यहाँ पर है। और कुछ दिन पहले आफ्टर ऑलमोस्ट 10 इयर्स, बिकॉज ऑफ गैस प्राइस ये चल नहीं पा रहा था, अभी 2 ब्लॉक एक साथ चला है कुछ दिन पहले। ये बहुत गर्व की बात है। आई थिंक आप सब लोग से वहाँ पे जो लोग जुड़े हुए उनके लिए एक तालियां हम आशा कर सकते हैं। सबका मन में ये भी सोचता कि भाई ये प्लांट चलेगा कि नहीं चलेगा, बड़ा आशंका है। वहाँ पे जो लोग जुड़े हुए हैं काम करते हुए, चाहे वहाँ के निवासी हो, उनको भी मन में दुविधा है, हमारा घर का पास एक ऊर्जा खिंच रहा है और वहाँ में हम लोग जुड़े हुए हैं, वहाँ का विकास भी हो रही है। लोगों से हमें फीडबैक मिलती रहता है, क्योंकि हम लोग खाली एनवायरमेंट फ्रेंडली बिजली नहीं बनाते हैं, हम लोग सोशल से भी जुड़े हुए हैं। सोशली ऑल्सो वी आर कनेक्टेड इन डिफरेंट वेज, थ्रू डिफरेंट एक्टिविटीज, चाहे वो शुद्ध पानी देने के सिलसिले में हो, चाहे स्वच्छता के लिए हो, चाहे एंटी प्लास्टिक कैंपेन के लिए हो, अवेयरनेस के लिए हो और इम्प्लीमेंटेशन के लिए हो। हम लोग भलनेश्वर बीच, गुहागर बीच, ये सारे बीच में जाकर अपने को गोद लिया है, जिसको हमें उसको प्लास्टिक मुक्त करें। आप सब लोग जानते होंगे प्लास्टिक पूरे विश्व में कैसे पॉल्यूशन फैला रहा है। विगत तो 20 वर्ष में 3 गुना प्लास्टिक हो गया है और समुद्र में तो भर गया है। जिस मछली को हम लोग खाते हैं वो पूरा प्रदूषण में भरा हुआ है। सो हम लोग अगला पीढ़ी को क्या देंगे? उज्जवल भारत अगर देखना है तो हमको प्रदूषण मुक्त बिजली बनानी पड़ेगी, प्रदूषण मुक्त जीवन बनानी पड़ेगी, प्रदूषण मुक्त परिवेश बनानी पड़ेगी, और जिसमें माझी जिम्मेदारी, माझी समझदारी, माझी भागीदारी इज द ओनली वर्ड व्हिच कैन मेक इट पॉसिबल। तो इसी के साथ मैं आप लोगों को और क्या कहूँ, हमें बहुत खुशी हो रही है कि हमारा साथी मिस्टर अंतर्यामी दास, मिस्टर पाटिल वो भी विगत 3 सप्ताह से आप लोगों के साथ जुड़े हुए हैं। आई डोंट नो हाउ मच दे हैव कंट्रीब्यूटेड, बट आई प्रॉमिस ऑन बिहाफ ऑफ आरजीपीपीएल टू ऑल ऑफ यू कि आरजीपीपीएल इज कमिटेड टू जनरेट, टू सर्व environmentally power, socially responsible power to all of you at any time and every time in the future days also.
So with this I wish that the program gets a great success to make public awareness कि ऊर्जा को हम कैसे really economically environment friendly इस्तेमाल करें, उसको ऑप्टिमाइज करें, पानी को भी बचाए और वो पौधा लगाए। प्रदूषण को घटाने के लिए एक ही मात्र है, प्लास्टिक को कम यूज करना है, बिल्कुल यूज नहीं करना है और पौधा लगाना है, बिकॉज इट ओनली कैन क्रिएट ए कार्बन सिंक। हमें जो जीरो एमिशन नेट जीरो की अभी बात हो रही है, जो हमारे प्रधानमंत्री जी कहा है क्लाइमेट समिट में कि 2070 तक हमें नेट जीरो, मतलब हमें बिल्कुल जो भी एमिशन होगा वो लैंड द्वारा एब्जॉर्ब होना चाहिए। एक व्यक्ति को एटलीस्ट कम से कम एक पौधा लगाना चाहिए, मिनिमम एक। सो एक व्यक्ति अगर एक साल में एक भी पौधा लगाएगा और देखभाल करेगा, फिर लगाने से जिम्मेदारी खत्म नहीं होती है। लेकिन आई विल कम बैक कि उसको नर्चर करना पड़ेगा, जैसे बच्चों को हम लोग नर्चर करते हैं। देखिए ऊर्जा विभाग में काम करने के बाद एक बहुत बड़ा जिम्मेदारी है कि हमें प्रदूषण मुक्त करने भारत बनाने के लिए भी काम करना पड़ेगा। खाली ऊर्जा बनाने से नहीं होगा और ऊर्जा को खपत करने से नहीं होगा। सामान बनाने से, घर में काम करने से, इलेक्ट्रिक से, मोबाइल चार्ज करने से, कंप्यूटर में काम करने से नहीं चलेगा, पढ़ाई करने से नहीं चलेगा, सॉफ्टवेयर इंजीनियर बनने से नहीं चलेगा। सो वी हैव टू सी दैट how really what we are leaving behind as a legacy, safe environment, sustainable environment for our future generation, for our child, for our children. This is very important. I think यहाँ पे जितने प्रोफेशनल सब लोग हैं मेरा बात पर थोड़ा सा गौर करेंगे और हमें विश्वास है कि आप लोग और हम लोग प्रतिबद्ध हैं इस संस्कार को अगला पीढ़ी को देने के लिए। इसी के लिए मैं इस प्रोग्राम जो उज्जवल भारत उज्जवल भविष्य और उज्जवल रत्नगिरी के लिए शुभकामना देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्युत क्षेत्रामध्ये, वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उज्ज्वल योगदान देणाऱ्या RGPPLचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय सामंत साहेब यांनी आपले विचार अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडलेले आहेत। या ठिकाणी आपण कुसुम योजनेचे लाभार्थी प्रवीण तेंडुलकर यांना बोलावणार आहोत, परंतु तत्पूर्वी तेंडुलकर साहेब फक्त एक आपण लघुपट या ठिकाणी पाहूया, फिल्म ऑन कॅपॅसिटी ॲडिंग। देशाला विकास आणि गती देण्यात विजेची भूमिका महत्त्वाची असते। विकासाचं चक्र अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी पाहिजे अनिर्बंध निरंतर वीज। विजेशिवाय सगळी सामसूम। देश स्वतंत्र होऊन इतकी दशकं उलटली तरी कोट्यवधी भारतीयांना या सामसुमीला तोंड देणं भाग पडत होतं। 2014 साली विजेची मागणी जास्त होती आणि उत्पादन खूपच कमी। केव्हा ही वीज जाणं ही सामान्य बाब होती। सरासरी दिवसातून 12 ते 15 तास वीज येत असे। विकासाचे चक्र सुस्त किंवा ठप्प होते। नव्या सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाला या अंधकारातून मुक्त करण्याचा विडा उचलला। भारत सरकारने अनेक नव्या योजना आणि धोरणे लागू करून वीज उत्पादनाला मोठी गती दिली। राज्य सरकार आणि खासगी क्षेत्रही खांद्याला खांदा लावून उभी राहिली। परिणाम सुखद झाला। गेल्या 8 वर्षात वीज उत्पादनाच्या क्षमतेत 1,69,000 मेगावॉट पेक्षा जास्त अशी असाधारण वृद्धी झाली आहे। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि लघु जलविद्युत योजनांना नवी गती आणि नव्या उत्साहानं पुढे नेण्यात आलं आहे। बायोमास आणि टाकाऊ पदार्थांपासूनही वीज निर्मिती होत आहे। कोळसा, लिग्नाइट, भूगर्भ वायू, डिझेल आणि अणु ऊर्जेच्या वीज उत्पादन क्षमतेत सतत वाढ करण्यात येत आहे। मध्य प्रदेशात खरगोनमध्ये स्थापित 1,320 मेगावॉट क्षमतेच्या वीज केंद्राचं तंत्रज्ञान सामान्य वीज केंद्रांपेक्षा जास्त प्रगत आहे। इथे कोळसा कमी वापरून जास्त वीज निर्मिती होत आहे। वीज उत्पादनाची वाढती गती आणि पर्यावरणादरम्यान संतुलन राखून मोठ्या क्षमतेचे विंध्याचल आणि बाढ सारखे मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे। यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानाने वीज उत्पादनाची कुशलता वाढते। वीज केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वीज केंद्रांमध्ये जलसंरक्षण उपाय करूनही पर्यावरणाचं हित साध्य करण्यात येत आहे। 21व्या पॅरिस पर्यावरण संमेलनात भारतानं 2030 सालपर्यंत नॉन फॉसिल फ्युएलद्वारे एकूण वीज उत्पादन 40% नेण्याचा संकल्प केला होता। परंतु वेगवान आणि संघटित प्रयत्नांनी आम्ही सन 2021 मध्येच हे लक्ष्य साध्य केलं आहे। गेल्या 8 वर्षात मोठ्या जलविद्युत योजनांसहित अक्षय स्रोतांद्वारे वीज उत्पादन क्षमता दुप्पट झाली आहे। केवळ सौर ऊर्जेमध्ये 18 पट वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे।
एकीकडे राष्ट्रीय स्तरावर अक्षय ऊर्जेच्या विकासाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही अक्षय ऊर्जेची वाट धरली आहे. मोठमोठ्या क्षमतेचे हायड्रो प्रकल्प देशात राबविले जात आहेत. भारतानं अत्यंत कमी वेळात मागणीपेक्षा जास्त वीज उत्पादन करून जगात उदाहरण घालून दिलं आहे. विजेच्या अभावाचा अंधकार संपुष्टात आला आहे. आता देशात वीज उत्पादनानं एकूण 4 लाख मेगावॉट क्षमता ओलांडली आहे आणि जास्तीत जास्त मागणी मात्र 2,15,000 मेगावॉट आढळून आली आहे. म्हणजे आता आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त वीज आहे. आता भारताच्या शहरांमध्ये जवळजवळ 24 तास तसंच गावांमध्ये सरासरी 22.5 तास वीज मिळते. वीज उत्पादन क्षमतेच्या या यशानं भारताला जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचवलं आहे. विजेच्या प्रकाशानं भारतवासियांचं आयुष्य झगमगत आहे. धन्यवाद. या ठिकाणी तेंडुलकर साहेबांनी विनंती केली की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी प्रवीण तेंडुलकर. माझ्याकडे कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित झाला आहे. माझी जागेपासून विजेचे काम खूप लांब होते. त्यानंतर मला असं कळलं की महाऊर्जाकडनं कुसुम योजनेअंतर्गत वीज पंप जोडणी मिळते. मी ऑनलाईन अर्ज केला. त्यानंतर माझा पंप स्थापित झाला. त्यापासून आज मला फायदे असे झाले की माझी वीज बिल मुक्त झालो मी. त्यानंतर माझा पिकात उत्पन्नात वाढ झाली आणि दिवसा वीज मिळते. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे आणि वीज मंडळाचे आभार मानतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं जीवन उजळवणारी वीज आपल्याला निश्चितच आनंद देईल. मी विनंती करेन की यानंतरची शॉर्ट फिल्म आपण या ठिकाणी दाखवावी. कृपया त्या दृष्टिकोनातनं गायक मंडळी त्याचप्रमाणे वादक मंडळी यांनी आपली तयारी करावी. देशाच्या विकासात विजेचा मोठा वाटा आहे. फक्त एक स्विच ऑन करून घर, बाजार, कारखाने, रस्ते, आपलं संपूर्ण जग जिवंत होतं. एकूण 4,58,258 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन्स, 19,375 सर्किट किलोमीटर हाय व्होल्टेज डीसी लाईन्स, 11,19,256 मेगाव्होल्ट अँपिअरच्या ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेसह प्रचंड इलेक्ट्रिक नेटवर्क आणि लाखो कुशल समर्पित कार्यशक्तीच्या मदतीने विजेची भेट भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक क्षणी पोहोचवली जात आहे. आज देशाच्या दुर्गम भागातही गरजेनुसार वीज पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांचा विकास सातत्याने होत आहे. उंच दुर्गम पर्वत, उष्ण वाळवंट, दूरवर पसरलेली घनदाट जंगल, बर्फ, उष्णता, वादळ यासारख्या आव्हानांना तोंड देत माणूस आणि यंत्र आपल्या सर्व शक्तींनी परस्पर सामंजस्याने पोहोचवत आहेत तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत, सर्वांपर्यंत ही प्रकाशमय सुविधा. भारताचे राष्ट्रीय ग्रिड सतत प्रगतीच्या महत्वाकांक्षी मार्गावर वेगाने पुढे जात आहे. देशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी या ग्रिडच्या विस्तारात तांत्रिक प्रगती आणि क्षमतेमध्ये मोठ्या पातळीवर विस्तार केला गेला आहे. फळस्वरूप आज 1,12,250 मेगावॉट अँपिअर आंतरक्षेत्रीय विद्युत ट्रान्सफर क्षमतेबरोबर देशातील एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रापर्यंत वीज पोहोचवली जात आहे. नॅशनल ग्रिड देशामध्ये ते प्रगतीचं एक प्रतीक चिन्ह आहे, जी यशाच्या मोकळ्या आकाशात विजयाचा बुलंद झेंडा बनवून फडकत आहे. उत्तरी, पूर्वी, पश्चिम, उत्तर पूर्व आणि दक्षिण क्षेत्राच्या ग्रिडशी जोडले जाऊन बनलेले हे राष्ट्रीय ग्रिड ताकद आहे आजच्या अखंड आणि उज्ज्वल भारताची. या विशाल ग्रिडचं 24 तास नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर आणि रिजनल लोड डिस्पॅच सेंटरद्वारे निरीक्षण केलं जातं. अत्याधुनिक नॅशनल ट्रान्समिशन ॲसेट मॅनेजमेंट सेंटरच्या रिजनल ट्रान्समिशन ॲसेट मॅनेजमेंट सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्टेशन्स आता एका जागेवर रिमोटली प्रबंधित केले जाऊ शकते आणि याचे रिअल टाइम निरीक्षण केले जाऊ शकते. म्हणजे कोणत्याही लाईन ट्रिपिंगची सूचना आणि निवारण लवकरात लवकर केली जाऊ शकेल. देशाच्या विशाल पारेषण नेटवर्कचं अचूक संचालन आणि देखरेखीसाठी
एरियल पेट्रोलिंग, GIS मॅपिंग, UAV ड्रोन्स, इमर्जन्सी रेस्टोरेशन सिस्टम, हॉटलाईन मेंटेनन्स, डिजिटल सबस्टेशन सारख्या नवीन प्रौद्योगिकींची मदत घेतली जात आहे. देशामध्ये एक संघटित राष्ट्रीय ग्रीड स्थापन झाल्यामुळे पूर्ण देशामध्ये चारही दिशांना विजेचं अखंड पारेषण शक्य झालं आहे. तसंच या पावलामुळे देशातील लोकांपर्यंत किफायतशीर वीज पोहोचवण्यात पण मदत झाली आहे. एक इलाके में बिजली रहती थी कोई लेने वाला नहीं था, अब दूसरा इलाका बिजली के लिए सरकता था, अंधेरे में जीता था, कारखाने बंद हो जाते थे और उसको बदलाव लाने की वन नेशन वन ग्रिड वन प्राइस उस पर हमने सफलता पाई है. भारताचं विद्युत ग्रिड जगातील सगळ्यात मोठी इंटिग्रेटेड ग्रिड पद्धत आपली शान आहे. एक दृढ संकल्प, रात्रंदिवस मेहनत आणि उत्तम विश्वासाने सिंचन केलेलं भारताच्या आत्मनिर्भरतेकडे एक राष्ट्र एक ग्रिड एक फ्रिक्वेन्सी आहे भारत सरकारचे संकल्प केलेले पाऊल. उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य. पॉवर ॲट 2047. धन्यवाद. यानंतर महावितरण कंपनीचं गीत आहे हे या ठिकाणी सादर होत आहे. आपल्यासमोर सादर करणार आहे उत्तरा भागवत, अनुराधा गोखले, राजश्री भडके, सरस्वती सप्रे, रश्मी चव्हाण, प्रथमेश शिंदे, सिद्धेश पालांडे आणि त्यांना हार्मोनियमची साथ देणार आहेत रश्मी चव्हाण आणि तबला साथ हर्षद आपटे. समृद्धीचे विकासाचे समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे समृद्धीचे विकासाचे समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे. गावोगावी वीज देऊ वीज देऊ समृद्धीचे गाणे गाऊ. गावोगावी वीज देऊ समृद्धीचे गाणे गाऊ. जनतेला आनंदी करायचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे. उद्योगाचा विकास घडवू विकास घडवू उन्नतीचा मार्ग उजळवू. उद्योगाचा विकास घडवू उन्नतीचा मार्ग उजळवू. महाराष्ट्राचे नाव वाढवायचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे. आपली कंपनी आपली माता जनहितासाठी राबू आता. आपली कंपनी आपली माता जनहितासाठी राबू आता. सदैव नावाला तिच्या जपायचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे ग्राहक समाधाने ध्येय महावितरणचे. समृद्धी
पासून ऊर्जा आहे शाश्वत, पाण्यापासून ऊर्जा आहे अनंत काळापर्यंत, वायूपासून ऊर्जा देखील मिळते निरंतर. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि त्यासोबतच मिळत आहे देशात सर्वांना ऊर्जा स्वातंत्र्य. क्लाइमेट चेंज पर इस वैश्विक मंथन के बीच मैं भारत की ओर से इस चुनौती से निपटने के लिए 5 अमृत तत्व रखना चाहता हूं, पंचामृत की सौगात देना चाहता हूं. पहला, भारत 2030 तक अपनी नॉन फोसिल एनर्जी कैपेसिटी को 500 गीगावाट तक पहुंचाएगा. दूसरा, भारत 2030 तक अपनी 50% एनर्जी रिक्वायरमेंट रिन्यूएबल एनर्जी से पूरी करेगा. तीसरा, भारत अब से लेकर 2030 तक के कुल प्रोजेक्टेड कार्बन एमिशन में 1 बिलियन टन की कमी करेगा. चौथा, 2030 तक भारत अपनी अर्थव्यवस्था की कार्बन इंटेंसिटी को 45% से भी कम करेगा. और पांचवा, वर्ष 2070 तक भारत नेट जीरो का लक्ष्य हासिल करेगा. ये पंचामृत क्लाइमेट एक्शन में भारत का एक अभूतपूर्व योगदान होंगे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज भारत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात नवी शिखरं काबीज करत आहे. गेल्या 8 वर्षात भारत नवीन ऊर्जेच्या क्षेत्रात केलेला प्रत्येक वायदा पूर्ण करत आहे. मग ती सौर ऊर्जा असो, जिथं 57.7 गीगावॉटचं लक्ष्य प्राप्त करण्यात आलं आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात 40.7 गीगावॉटचं उत्पादन सुरू झालं आहे. लहान जल ऊर्जेच्या क्षेत्रात 5 गीगावॉटच्या एकूण लक्ष्यापैकी 4.8 गीगावॉट पर्यंतचं लक्ष्य प्राप्त करण्यात आलं आहे. बायोमास ऊर्जा क्षेत्रात लक्ष्यापेक्षा अधिक 10.5 गीगावॉटचं उत्पादन होत आहे. आधुनिक तंत्रावर आधारित अपशिष्ट म्हणजे वेस्ट पासून ऊर्जा बनवण्याच्या क्षेत्रातही प्रयास सतत होत आहेत. जिथे औद्योगिक, नगरपालिका, कृषी इत्यादीच्या सॉलिड वेस्टचा सदुपयोग करून ऊर्जा बनवली जात आहे आणि 500 मेगावॉटच्या एकूण लक्ष्यापैकी 200 मेगावॉट पर्यंतचं लक्ष्य प्राप्त करण्यात आलं आहे. जिथे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन ऊर्जेचा लाभ घेतला जात आहे, तेव्हा भारताचा शेतकरी वंचित कसा राहू शकेल? देशाच्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याकरता शेतात दिवसभर आणि घरोघरी भरपूर वीज पोहोचवण्याकरता, अति खर्चाच्या डिझेल पासून मुक्ती मिळवण्याकरता, उत्तम वातावरणाकरता भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने रचना केली आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेची, म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान. आता सौर ऊर्जा डिझेलच्या प्रदूषणापासून मुक्ती करता. सौर ऊर्जा हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं नवीन साधन, गावात नव्या नोकऱ्यांचं साधन. आता प्रश्न हा आहे की नवीन ऊर्जेची गरज का आहे? शेतात पाण्याचा पंप चालवण्यासाठी डिझेलची मोटार चालवावी लागते, ज्याचा खर्च पुष्कळ असतो, जी ध्वनी आणि वायू प्रदूषणही करते. पंप जर रात्री चालतो तर पाणी वाया जाईल. अक्षय ऊर्जेची उपकरणं भारतात तयार होतील, गावागावात आणि गावातच नव्या नोकऱ्या निर्माण होतील. चला बोलूया अशा लोकांशी जे याचा लाभ घेत आहेत. हे सोलर बसवल्यानं आम्हाला खूप फायदा झाला आहे. आधी इंजिनानं पाणी काढावं लागायचं आणि दुरून दुरून पाणी आणावं लागायचं, वरचेवर आणावं लागायचं. आता हे म्हणजे सोलर लागल्यानं आता मला खूप फायदा झाला आहे. मी सोलर पंप बसवला 7.5 HP चा. तर हा सोलर पंप लावल्यानं मला फार आराम झाला आहे. 5 हेक्टर जमीन आहे माझी. आधी मी विजेनं चालवायचो पंप, तेव्हा चालता चालता मध्ये खते औषधं देताना वीज कट व्हायची, तेव्हा खते औषधाचं जे रोटेशन होतं ते बिघडायचं आणि आमच्या उत्पादनात पुष्कळ फरक पडायचा. आता आम्ही सोलर लावला तेव्हा हा लावल्यानं अशी सिस्टम झाली आहे की मनाला वाटेल तेव्हा चालवा, मनाला वाटेल तेव्हा बंद करा.
हा बसवल्यानं आम्हाला उत्पादनात प्रॉफिट होत आहे. याच्यामध्ये 30% राजस्थान सरकारनं सबसिडी दिली आहे, वर 30% केंद्र सरकारनं सबसिडी दिली आहे आणि 40% मी स्वतः पदवृत्ती देईन आणि यानं उत्पादन देखील चांगलं मिळणार आहे मला. आज भारत समग्र संस्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेत जगात 4थ्या स्थानी आहे. आपणही ऊर्जा स्वातंत्र्याच्या महाअभियानाशी जोडले जा आणि नवीन ऊर्जेचा लाभ घ्या. अधिक माहिती करता नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची वेबसाईट www.mnre.gov.in किंवा www.pmkusum.mnre.gov.in वर भेट द्या किंवा टोल फ्री नंबर 1800-180-3333 वर कॉल करा. अक्षय ऊर्जा देत असे नव्या भारताचा परिचय भव्य, सौर ऊर्जा असे आत्मनिर्भर भारताची शान दिव्य. धन्यवाद. अशा प्रकारे आणि ज्याप्रमाणे आश्वासित केलं आहे त्याप्रमाणे आपण लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं पावलं टाकत आहोत. मगाशी आपण नुक्कड नाटक म्हणजे पथनाट्यामध्ये आपण पाहिलं की अहिल्यानगरमध्ये वीज नसल्यामुळे तिथली मुलं शाळेत जात नव्हती. विजेमुळे त्यांना अभ्यास करता येत नव्हता. ते काय झालं हे आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु यामध्ये नमूद केलेली जी सौभाग्य योजना आहे त्या सौभाग्य योजनेचे लाभार्थी महादेव मांडवकर यांच्यामार्फत त्यांचा मुलगा अनिल या ठिकाणी आलेला आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण सौभाग्य योजनेचा लाभ कशा प्रकारे घेतला याबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्री अनिल मांडवकर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, MSCB रत्नागिरी अधिकारी आणि कर्मचारी, प्रधानमंत्री सौभाग्य योजना यांच्या सौजन्याने आज हा कार्यक्रम उपस्थित करण्यात आला आहे. त्या सर्व मान्यवरांचे आणि कर्मचाऱ्यांचे, येथील उपस्थित ग्रामस्थ, माऊली या सर्वांचे आभार. गेली माझ्या घरामध्ये 3-4 वर्ष लाईट नव्हती, त्यामुळे मला मेणबत्ती, कंदील यासारख्या गोष्टी मी वापरत होतो. कामावरून येताना जो अंधार असायचा त्यामुळे आई माझी जेवण बनवण्यासाठी कधी अंधार असायचा एका बाजूला, कधी काळोख असायचा आणि कधी एका बाजूला उजेड तरी असायचा. माझे जेवण ती अशा परिस्थितीत बनवत होती आणि आज माझ्या घरामध्ये लाईट आले, त्यामुळे या योजनेचा मी अत्यंत आभारी आहे खरोखर. आणि तसेच शाळेतून आल्यावर ज्या मुलांचे अभ्यासाचे हाल व्हायचे आणि त्यांचे आई वडील यांना खूप त्रास व्हायचा की माझा पाल्य कसा अभ्यास करेल, कसा शिकेल, आणि आज या योजनेमुळे घरोघरी लाईट पोहोचले. त्यामुळे या प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. खऱ्या अर्थानं ज्यांना या योजना आणि त्यामुळे मिळणारे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांची मनोगत आपण या ठिकाणी ऐकतोय. आणि हे सर्व होत असताना आपल्याला ग्राहकांना, विजेचे जे ग्राहक आहेत त्यांचे जे अधिकार आहेत याची माहिती देण्यासाठी आता आपण एक छोटी चित्रफित पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण लगेचच जाणार आहोत आपल्या नाटकाच्या दुसऱ्या भागाकडे. रीडिंग करतात पाठवलेल्या वीज बिलांमुळे कुणी बट्ट्यातून जायचे, तर कुणी वीज पुरवठ्यापायी दुःखी व्हायचे. कुठे वीज बिल जमा करायची मारामारी होती, तर कुठे वीज पुरवठा न झाल्यानं फॅक्टरी बंद झाल्यानं उद्योगपती त्रस्त झाले होते. एकीकडे वृद्धांच्या अडचणी वाढल्या होत्या, तर दुसरीकडे नव्या कनेक्शन संबंधी अडचणी. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयानं विद्युत ग्राहकांचे अधिकार नियम 2020 अंमलात आणला. हे नवे नियम देशभरातील वीज कंपन्या त्वरेनं लागू करत आहेत, ज्याचा परिणाम आता दिसत आहे. आता वीज कंपन्यांकडे ग्राहकांना घर बसल्या वीज कनेक्शनसाठी अर्ज करणे आणि बिलांचे पैसे ऑनलाईन भरायची व्यवस्था केली आहे. नव्या नियमांनुसार विद्युत मंत्रालयानं स्पष्ट मानदंड तयार केले. मेट्रो शहरांमध्ये 60 दिवसात, अन्य शहरांमध्ये 15 दिवसात आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 30 दिवसात नवी वीज कनेक्शन द्यायचे नियम आहेत. त्यासोबत ग्राहकांसाठी आता निरंतर वीज पुरवठा सुनिश्चित केला जात आहे आणि खंडित वीज पुरवठा होत असेल तर ग्राहकाला आधी सूचना द्यायची व्यवस्थाही केली आहे.
वीजमध्ये नियमांद्वारे वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित केले आहेत. या नियमांचा साधारण वीज खंडित न होता सतत वीज पुरवठा होत असल्यामुळे आम्ही भरपूर उत्पादन घेऊ शकतो. हे खऱ्या अर्थाने ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. वीज कंपन्यांना आपल्या वेबसाईट आणि कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर माहिती स्पष्ट प्रदर्शित करायची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी वीज कंपन्यांद्वारे एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर द्यायचे निर्देश दिले गेले आहेत, जेणेकरून अर्जाची ट्रॅकिंग करता येऊ शकेल. आता ग्राहक रूफटॉप किंवा अन्य जागी सौर फोटोव्होल्टिक सिस्टमचे नवीकरणीय ऊर्जा उत्पादन युनिट बसवून पैसे देखील कमवू शकतात. मी कधीच विचार केला नव्हता की एक दिवस माझं कुटुंब विजेच्या बाबतीमध्ये अगदी निश्चिंत होईल म्हणून. आता वीज कंपन्यांद्वारे एक केंद्रीकृत 24/7 टोल फ्री कॉल सेंटरच्या माध्यमाने सेवा उपलब्ध करायची व्यवस्था केली जात आहे. नवे नियम लागू झाल्यानं घरगुती वीज ग्राहकांसाठी सर्व सुलभ झाले आहे आणि उद्योगांना नवी चालना मिळत आहे. टोटल वीज कंपन्यांद्वारे कनेक्शन जारी करणे आणि 59 कंपन्यांद्वारे मीटर परीक्षणाची व्यवस्था सुरू. 14 वीज कंपन्यांद्वारे मीटर बदलण्याची सुरुवात आणि 20 वीज कंपन्यांद्वारे अर्जदारांना नो ड्यूज सर्टिफिकेट जारी करायचे काम सुरू. नमस्कार मंडळी, मी आली एक खुशखबर घेऊन. महावितरणच्या साहेबांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय आणि त्या निमित्ताने सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे. चला तर मग जाऊया त्याच ग्रामपंचायतीत, त्याच सरपंचांबरोबर आणि त्याच महावितरणच्या साहेबांबरोबर. नमस्कार मंडळी, आज आपण सर्वजण एक महिना एवढ्या विक्रमी वेळेत आपल्या सौभाग्य योजनेचं जे काही कार्य झालंय त्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रथमतः मी श्री धनावडे यांना विनंती करेन की नुकतेच आपल्या गावात सौभाग्य योजनेअंतर्गत गोरगरिबांना वीज देण्याचे कार्य संपन्न झाले आहे, त्याबाबत थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार मंडळी, नमस्कार सरपंच साहेब. आज इथे उपस्थित आमचे अहिल्यानगर गावचे लाडके सरपंच माननीय गमरे सर, तसेच उपस्थित आपले महावितरणचे साहेब आणि आपण इथे उपस्थित मंडळी. आज आपल्या अहिल्यानगर भागामध्ये अजिबात लाईट नव्हता. याच्यामुळे आमची लोक काळोखात होती. याचं कुठेतरी दुःख होतं, पण करणार काय, प्रश्न अंतराचा होता. त्याच्यासाठी लागणारे 50-60 खांब, त्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर मशीन, हे सगळं करायचं कसं. परंतु ही समस्या आम्ही आमच्या बेले साहेबांकडे मांडली आणि खरोखरच सौभाग्य योजनेच्या माध्यमातून आमच्या अहिल्यानगर भागामध्ये त्यांनी जो वीज देण्याचा प्रश्न मार्गी लावला, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आज सर या दुर्गम भागामध्ये लाईट येणं आणि ती टिकणं ही खरंच एक तारेवरची कसरत झाली आहे. आणि ही तारेवरची कसरत ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आपला महावितरणचा कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता ही जोखीम पत्करत असतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आता मंडळी, अहिल्यानगर भागामध्ये आमच्या लाईट तर आली, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या घरामध्ये विजेचा दिवा पेटला आहे. यासाठी कौतुक तर त्यांचं झालंच आहे. परंतु अजून एक आमच्या शेतकऱ्यांची समस्या होती. आज आमच्या भागापासून आमची शेती मैलोनमैल लांब आहे, तर इथे वीज न्यायची कशी. तर याच्यासाठी काही शेती पंपाची योजना राबवता आली तर त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. कारण इथे एवढ्या मोठ्या ठिकाणी लाईन न्यायची तर कोणी आपल्या बागेवरून लाईन नेऊ देत नाही, आडकटी आणतात, त्याच्यासाठी हरकती घेतात. बरोबर नाही जोरे भाऊ? मग तर ही समस्या आमच्याकडे शेतकऱ्यांची जर मार्गी लागली तर शेती पंपाच्या सहाय्याने आम्ही शेतकरी एक चांगल्या प्रकारची शेती करू शकतो. पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द बोलून इथे सांगतो. धन्यवाद. धन्यवाद धनावडे. तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे की आपल्या वाडीतील शेतकरी श्री धनावडे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. तर त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. तसेच ज्या केंद्र शासनाने ही सौभाग्य योजना गोरगरिबांसाठी आणून त्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे, त्या केंद्र शासनाचे देखील मी आभार मानतो. त्या केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेमुळे आज आपल्या अहिल्यानगरातील 9च्या 9 मुलं शाळेत घरी अभ्यास करून शाळेत येत आहेत. त्या मुलांनी असंच सौभाग्य योजनेमुळे उजळलेल्या घरात शिकून खूप मोठं व्हावं व आपले साहेब बनून या गावात यावं
अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच ज्या बेले साहेबांमुळे ही योजना आपल्या गावात पोहोचून त्यांनी गोरगरिबांचं जीवन जोडून टाकलंय, उजळून टाकलंय, त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच बेले साहेबांना त्याबद्दल थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी नम्र विनंती करतो. सर, सरपंच भाऊ, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित महावितरणचा सर्व परिवार, त्यानंतर स्कीमचे लाभार्थी, या सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. त्यानंतर आत्ताच हर्डीकर सरांनी सांगितलं, त्यांच्या गावातील 9 विद्यार्थ्यांच्या घरात लाईट पोचल्यामुळे त्यांची अभ्यासाची अडचणी दूर झालेली आहे. हर्डीकर सर, त्या 9 घरातील विद्यार्थी नक्कीच मोठे होतील आणि साहेब म्हणून तुमच्या गावामध्ये सेवा द्यायला येतील. अजून माहिती देऊ इच्छितो की सौभाग्य म्हणजेच सहज बिजली हर घर योजना, या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2326 गोरगरिबांच्या घरामध्ये आज प्रकाशाची विकास गंगा पोचलेली आहे. 2326 कुटुंबीय आज मुख्य प्रवाहात विजेमुळे जोडली जात आहेत. त्याचबरोबर धनावडे भाऊने एक अडचण त्यांची सांगितली की मला शेतकरी करायचे, पण वीज कशी घेऊ? वीज मिळवण्यासाठी लाईन ट्रान्सफॉर्मर उभी करावी लागते, त्याच्यानंतर त्याची जागा लागते, जागेची अडचण मोठी आहे. ज्या जागेत त्या व्हायला उभ्या केल्या जातात त्या जागेचे मला घरगती घेतात, लाईन उभी करू देत नाही. तर धनावडे भाऊला सांगायचं आहे की या समस्येवरती शासनाने यापूर्वीच विचार केलेला आहे. त्यांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सौर आधारित कृषी पंप नावाची कल्पना यापूर्वीच राबवली जात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अटल सोलार या स्कीममध्ये 50 सौर कृषी पंप स्थापित झालेले, सर्व यशस्वीरित्या सुरू आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही देखील सुरू आहे. त्या योजनेच्या माध्यमातून 697 लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे व 697 कृषी पंप आज यशस्वीरित्या सुरू आहेत. कोणतीही अडचण आलेली नाही आहे. आणि इथून पुढे हीच योजना PM कुसुम म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान या योजनेअंतर्गत ही स्कीम सुरू राहणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देखील आपल्या जिल्ह्यात 30 सौर कृषी पंप स्थापित झालेले आहेत. तर माझी धनावडे भाऊंना आणि सरपंच भाऊंना विनंती आहे की आपण देखील या स्कीमची माहिती स्वतः घ्यावी, आपल्या मित्रांना देखील सांगावी आणि अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण किंवा महाऊर्जा कार्यालयाशी संपर्क साधावा. या स्कीमची अजून एक वैशिष्ट्य असे आहे की PM कुसुम मधून केंद्र शासनाचा सुमारे 17.5 लाख सौर कृषी पंप स्थापित करायचा मानस आहे संपूर्ण देशभरामध्ये. तर या केंद्र शासनाच्या प्रयत्नात आपलाही प्रयत्नाची जोड आपण देऊयात आणि उज्ज्वल भारताला घडवण्यासाठी, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ग्रामपंचायतीमध्ये जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित महावितरणचे बेले साहेब, आज या गावात अहिल्यानगरमध्ये लाईट नव्हती, परंतु समस्या
श्रद्धा मुळे, शिक्षक श्री अभिजित हर्डीकर, सरपंच श्रीधर गमरे, महावितरण कर्मचारी इंजिनियर समीर मानकामे, ग्रामस्थ प्रथमेश शिंदे, दुसरे ग्रामस्थ अमोल झरमे, लेखन आणि दिग्दर्शन संजय वैशंपाळे. यानंतर मी आचरण करतो. सन्माननीय मधुकर हरी शेलार यांना. मात्र तत्पूर्वी मेडा म्हणजेच आपल्या अपारंपरिक ऊर्जा विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेली चित्रफित या ठिकाणी दाखवण्यात येईल. विजेचे कनेक्शन नसलेल्या शेतामध्ये शासनाच्या 90 ते 95% अनुदानावर होणार सौर कृषी पंप उपलब्ध. अधिक माहिती आणि ऑनलाईन नोंदणीसाठी www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्या. महाकृषी ऊर्जा अभियान, प्रधानमंत्री कुसुम बर योजना. सोबत करूया महाऊर्जेची शाश्वत स्वच्छ विकासाची. शेतकऱ्यांचा हा सन्मान, महाकृषी ऊर्जा अभियान, प्रधानमंत्री कुसुम योजना, सौर कृषी पंपाची शान. सिंचन झाले सुखकर, आता होईल हिरवे हिरवे रान. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाकृषी ऊर्जा अभियान. शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन नसलेल्या शेतामध्ये शासनाच्या 90 ते 95% अनुदानावर होणार सौर कृषी पंप उपलब्ध. अधिक माहिती आणि ऑनलाईन नोंदणीसाठी www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्या. महाकृषी ऊर्जा अभियान, प्रधानमंत्री कुसुम बर योजना. सोबत करूया महाऊर्जेची शाश्वत स्वच्छ विकासाची. यानंतर लाभार्थी शेलार यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय मुख्य अभियंता भटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं सन्मानपत्र स्वीकारावं. त्याचप्रमाणे
स्वतन्त्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति जे जे उत्तम उदात्त उन्नत महान् मधुर ते स्वतन्त्रते भगवती स्वतन्त्रते भगवती सर्वतम सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे हे अधमरत्वरञ्जिते हे अधमरत्वरञ्जिते सुजनपूजिते हे अधमरत्वरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते तुझसाठी गरणते जनना तुझ वीण जननते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते जयोस्तु ते श्री महान्वङ्मये शिवास्पदे शुभते स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे 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 उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे त्याचप्रमाणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार. आजच्या या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या अंतर्गत आपण जो आज रत्नागिरी येथे कार्यक्रम आयोजित केलेला होता, तर आपल्या गाईडलाईन्सनुसार किंवा प्रोटोकॉलनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदुराणी जाकड मॅडम यांच्या मार्फत आभार प्रदर्शन होणे अपेक्षित होते, परंतु त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता आपण घेणार आहोत. तर आजच्या या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या रत्नागिरी येथील कार्यक्रमाला आपल्याला ज्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या ते श्री विनायक राऊत साहेब, खासदार लोकसभा, माननीय श्री उदयजी सामंत साहेब, आमदार रत्नागिरी मतदारसंघ, श्री राजनजी साळवी साहेब, आमदार राजापूर लांजा मतदारसंघ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर BN पाटील साहेब, माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्रीमती इंदुराणी जाकड मॅडम यांचे प्रतिनिधी जे उपस्थित होते श्री जाधव साहेब, त्यानंतर श्रीमती शुभांगी साठे मॅडम, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग, श्री सत्यविनायक मुळे साहेब, जिल्हा नियोजन अधिकारी, आपल्या सर्वांचे लाडके मुख्य अभियंता श्री विजय भटकर साहेब, श्री AK समंता साहेब, CEO RGPPL, श्रीमती कल्पना पाटील मॅडम, AC इन्फ्रा, त्यानंतर आपल्या झोनच्या कार्यकारी अभियंता मोरे मॅडम, सिव्हिलचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री भोकंडे साहेब, झोनचे सिनियर मॅनेजर रिफायनिंग पावसकर साहेब, टेस्टिंगचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असोले साहेब, त्यानंतर आपले झोनचे AGM श्री थोरात साहेब, IT चे सिस्टीम अनालिस्ट आपटे साहेब, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता. आणि हा विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यावेळचे प्रभारी अधीक्षक अभियंता
बेले साहेब, कारण इनिशियल मीटिंग ज्या होत्या या सगळ्या त्यांनी अटेंड केलेल्या होत्या आणि या अधिकाऱ्यांच्या अंडर असलेल्या त्यांच्या कार्यरत सर्व टीम. त्यानंतर विशेष उल्लेख करावासा वाटतो असे RGPPLचे श्री अंतर्यामी दास साहेब आणि श्री पाटील साहेब की जे कंटिन्युअसली आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते, प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जाणं असो किंवा इव्हन चिपळूणचा जो आपला नियोजित कार्यक्रम आहे त्याचा हॉल फायनल करणे असो किंवा इतरही अनेक अशी छोटी मोठी कामं होती की जेव्हा ते सतत आपल्या सोबत होते. म्हणजे आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना म्हटलेलं होतं की आपण नवी व नवीकरणीय मंत्रालय आणि MSEDCL आणि इतर भागीदार असं आपण म्हटलेलं होतं. त्या इतर भागीदारांमध्ये NTPCचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्यासोबत ते कायम उपस्थित होते. त्यानंतर मेढातर्फे त्यांचे वाघमोडे आलेले होते. त्याच्यानंतर नोडल ऑफिसर म्हणून काम करत असताना हा कार्यक्रम एकट्याने कधीच होणार नव्हता आणि तो कार्यक्रम जर कुठलाही सक्सेसफुल करायचा असेल तर त्यामागे एक पूर्ण टीम उभी लागते. तर अशी आपली पूर्ण रत्नागिरी सर्कलची किंवा प्रामुख्याने रत्नागिरी सर्कल आणि रत्नागिरी विभाग यांची मिळून बनलेली आपली पूर्ण आयोजन समिती, त्याचे कार्याध्यक्ष बेले साहेब, त्याच्यानंतर त्याच्यात विशेष म्हणजे आपण जी नुक्कड नाटक बघितली किंवा इव्हन सूत्रसंचालन आणि इतरही अनेक जणांची भाषणं अशा याने सहभाग असलेले श्री वैशंपायन उपस्थित, इतर सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार आणि ग्राहक बंधू भगिनी, आज आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्याला या अभियानांतर्गत 2 कार्यक्रम घ्यायचे होते. त्यातला पहिला कार्यक्रम आज आपला रत्नागिरी येथे झालेला आहे. दुसरा कार्यक्रम जो आहे तो आपला चिपळूण येथे नियोजित आहे 29 जुलै रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मी बाळासाहेब माटे हॉल येथे तो नियोजित आहे. तर या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांना आमंत्रण देतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. एक सगळ्यांना थोडी विनंती आहे की म्हणजे जेवढे आपले महावितरणचे कर्मचारी आहेत ते सोडून सगळ्यांनी जायला हरकत नाही. एक छोटासा